असं वाटत होतं की यार आपण इंडियामध्येच आहोत की काय, अशी फिलिंग येत होती त्यावेळी. खूप छान वाटत होतं खरं तर शॉपिंग करताना. आणि शॉपिंग हा तर स्त्रियांचा आवडता विषय आणि माझा तर खूपच आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर जसं मी म्हटलेलं होतं, आम्ही आलेलो आहोत इथं आलमेरीमध्ये, जिथे की दिवाळी सेलिब्रेशन आहे. दिवाळीला काहीच दिवस उरलेले आहे, पण आज इथं दिवाळीचं सेलिब्रेशन ठेवण्याचं कारण असं आहे की आज आहे सॅटर्डे आणि त्यासाठी इथं आहे दिवाळी सेलिब्रेशन आणि आपण जाणार आहोत तिकडं. मंडळी एकदम भारी अशी जत्रेसारखी फिलिंग येत आहे. तर बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत आहेत बलून्स वगैरे एक्सेट्रा आणि खूप सारे स्टॉल्स तिथे लागलेले आहेत, खाण्याच्या गोष्टी आणि बाकी सगळे कपडे, मेहंदी आणि सगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू. तर आपण तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत की काय काय आहे, कसं कसं आहे. सो लेट्स गो. कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतंय. खूप दिवसानंतर इंडियन फेस्टिवल आहे आणि आपला दिवाळी फेस्टिवल म्हणजे सर्वात सणांचा राजा, तो आज आम्ही सेलिब्रेट करतोय ॲडव्हान्स. हां, अजून तरी आमची फराळाची तयारी पण चालू झालेली नाहीये, पण आज आम्ही इथं आलेलो आहोत दिवाळी सेलिब्रेट करायला आणि खरंच खूप छान वाटतंय. खूप सारे इंडियन्स आहेत आणि खूप सारे म्हणजे जत्रा वाटते एकदम. आपल्या गावठी भाषेतून सांगायचं म्हटलं तर भारी जत्रा. आणि बरेच फॉरेनर्स पण ह्या फेस्टिवलमध्ये सामील होताना दिसतात. आनंद घेत आहेत स्टॉलचा, सगळ्या गोष्टींचा. ते छान वाटतं, अभिमानावर. हां, तर तेच ही गोष्ट एक चांगली की कोणतरी फॉरेनर्स इंडियन कल्चरबद्दल जाणून घेतंय, येतंय, सेलिब्रेट करतंय. छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बरोबर. चला, बाहेरची ही मूर्ती दिसते ही खूप चमकत होती. ते बघून म्हटलं की आपण आतमध्ये जाऊया, कारण हे दुकान जरा जास्त सजवलेलं होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. आतमध्ये गेलो, तिथं देखावे खूप सुंदर केलेले होते. त्याचबरोबर थोडंसं पुढं गेल्यानंतर जसं तुळशीबागेमध्ये वगैरे ड्रेसेस भेटतात ना आपल्याला, जसं स्ट्रीट शॉपिंग असते त्याप्रमाणे मस्त सुंदर सुंदर कलर्स आणि ड्रेस देखील लावलेले होते. असं वाटत होतं की यार आपण इंडियामध्येच आहोत की काय, अशी फिलिंग येत होती त्यावेळी. खूप छान वाटत होतं खरं तर शॉपिंग करताना. आणि शॉपिंग हा तर स्त्रियांचा आवडता विषय आणि माझा तर खूपच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो, मेहंदीचा कोन घेतला, बांगड्या बघायला लागले मी, काही हार होते. त्याच्यानंतर मग आम्ही पंत्या घेतल्या, जसं की आपण ते घेतो तसं सेम तशाच पंत्या वगैरे वेगवेगळ्या कलरच्या गोष्टी इथं होत्या. थोडीफार शॉपिंग करून आम्ही स्टेजकडे निघालो, कारण स्टेजवर सगळे कार्यक्रम होणार होते आणि तिथं दिवाळीचं महत्त्व देखील सांगण्यात येणार होतं. कारण हा जो कार्यक्रम होता तो डच लोकांनीच आयोजित केलेला होता आणि भाषा जरी वेगळी असली ना तरी भावना तरी समजतातच ना. तर त्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये डचमध्ये दिवाळीचं महत्त्व सांगितलेलं आहे. दिवाळी jaarlijks zon het licht in te leiden. त्याचबरोबर इथं स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या होत्या. तर ह्या पोरींनी मस्त सुंदर असं बाप्पांच्या गाण्यावर डान्स केला. हे बघून झाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला, तो म्हणजे स्टॉलकडे, कारण आम्हाला भूक लागत आलेली होती तोपर्यंत. आणि इथं तुम्ही बघू शकता लाईन भरपूर होत्या, खूप छान स्वादिष्ट पदार्थ लावलेले होते आणि त्याचा वास पण खूप मस्त येत होता. तर आम्ही खूप काही पदार्थ तिथे ट्राय केले, गोड, त्याचबरोबर छोले भटुरे असतील, गाजराचा हलवा असेल, रसमलाई असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या, पोट भरून खाल्ला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही तिकडं फेरी मारली. फायनली आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही भरपूर गोष्टी खाल्लेल्या आहेत, आपण बघितल्या असतील. आता आम्ही वाट बघतोय ती म्हणजे फटाके फुटण्याची. इथं काही नामवंत सिंगर देखील आलेले होते. आता त्यांची नावं मला आठवत नाही आहेत, पण त्यांनी गाणं मात्र मस्त म्हटलं. हिंदीमध्ये गाणी होती, काही डचमध्ये पण होती. तर खूप छान असा कार्यक्रम झाला आणि तो झाल्यानंतर मग वेळ होती फटाके फुटण्याची आणि फटाक्यांचा कार्यक्रम जवळपास 15 मिनटाचा होता आणि खूप मस्त सुंदर असा तो जो लाईट म्हणजे ते फटाकेबाजी होती खूप मस्त झाली आणि
शेवट जर एंड तुम्ही बघितला तर इतका मस्त होता की डोळे भरून पाहावा इतका सुंदर असा. तसं डच जे लोक आहेत किंवा जे नेदरलँड आहे इथं कुठलंही म्हणजे नॉईज असेल, पोल्युशन असेल किंवा निसर्गाचा खूप म्हणजे ते जपून सगळ्या गोष्टी वापरतात. पण काही काही फेस्टिवल्स आहेत ते देखील ते आवर्जून सेलिब्रेट करतात. जसे की इंडियन जे काही फेस्टिवल आहेत ते देखील ते आवर्जून सेलिब्रेट करतात. तर अशा प्रकारे ही दिवाळी आमची सेलिब्रेट झालेली आहे. आणि नेदरलँडमध्ये आल्यापासून आम्ही फर्स्ट टाईमच एवढा मोठा फेस्टिवल म्हणजे दिवाळी फेस्टिवल बाहेर सेलिब्रेट केलेला आहे. ह्यामधली अजून एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा हे फटाक्यांची आतिषबाजी होत होती ना, तेव्हा बॅकग्राऊंडला हिंदी गाणी लावलेली होती. हो, हिंदी बॉलिवूड गाणी लावलेली होती. आणि खरं सांगायचं तर तिथं सगळे फॉरेनर्स होते, डच पीपल होते आणि ते सगळे कौतुकानं हे फटाके बघत होते, गाणी ऐकत होते आणि इतकी जबरदस्त धमाल सगळे करत होते. म्हटलं तर मस्त वाटत होतं एकदम. खरं तर इतक्या लांब आहोत की सणासुदीच्या वेळेला घरच्यांची, आपल्या देशाची आठवण ही येतेच. पण असे जेव्हा कार्यक्रम करतात, सगळे एकत्र येतात, तेव्हा ना असं वाटतं की आपण इंडियामध्येच आहोत. आणि खूप छान वाटतं की आपली संस्कृती ही बाहेरच्या देशांमध्ये पण सेलिब्रेट केली जाते.